मी आज जाणार होते घरासाठी फर्निचर घ्यायला. हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? खूप दिवस झाला विचार चालले होते फर्निचर घ्यायचं. फायनली तो दिवस आज आला. सकाळी सकाळी उठले, घरातली कामे आवरायची होती आणि भाऊचं काय असलं नाटकं चालू होते. पप्पा घरी होते म्हणून फारच शेपरला होता आणि भलतंच काहीतरी सकाळी करत होता. यांचं इकडे चालू दे म्हटलं. मी तिकडे आवरायला घेतले, आंघोळ वगैरे केले आणि भाऊ सगळ्यात आधी निघून बसले होते आणि विचार करत होते की हे कधी निघतील. निघालो, फायनली पोहोचलो फर्निचर मॉलमध्ये आणि तिथे गेल्यावर तर कन्फ्युजनच वाढलं बाबा. इतकं कन्फ्युजन होतं, खूप व्हेरायटी होत्या, काय घ्यावं काही कळतच नव्हतं. आम्हाला बेड आणि कपाट दोनच घ्यायचं होतं फर्निचरमध्ये. दिलं आवनवर सोडून, कारण त्यांना खूप क्वालिटी वगैरे ते भैया सगळे इन्फॉर्मेशन देत होते त्यांना. तोपर्यंत मी इकडे ड्रेसिंग टेबल विथ कपाट बघत होते. मला ड्रेसिंग टेबल वेगळं घ्यायचं नव्हतं, कारण हे 5 डोअरचं घ्यायचं होतं. तोपर्यंत आहोंनी क्वालिटी वगैरे आणि आम्हाला सेम कलरचंच घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही त्या भैयाकडनं ते बनवून घ्यायचं होतं. म्हणून आम्हाला डिलेवरी 8 दिवसाला भेटेल असं ते सांगत होते. तोपर्यंत भाऊचा रॅम्प वॉक पण चालू झाला. कुठं गेला आणि शांत बसणार असं होणारच नाही. ह्याची अशी नकरी चालू होती आणि आम्हाला खूप जाम भूक लागली होती. तिथंच एक नियरबाय वडापाव सेंटर दिसला. तिथं गेलो आणि गरम गरम वडापाव खायला गेलो, पण टेस्ट एवढी चांगली नव्हती. बेड आणि कपाट आम्ही सेम कलरचा फायनल केलो आणि त्यांनी सांगितलं 8 दिवसाला डिलेवरी भेटेल. ते करायला टाकलो आणि घरी निघालो. असा होता माझा आजचा दिवस. बाय.